श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुरूंचं बाह्य रूप पाहू नका, गुरुला मनाच्या डोळ्यांनी शोधा. आजची स्वामींची ही कथा नक्की ऐका आणि त्याआधी कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामींनी सर्व मौल्यवान वस्तू बाळप्पांच्या स्वाधीन केल्या, पण सुंदराबाईंनी चोळप्पांचे कान भरले की तू एवढा जुना शिष्य आहेस तरी नवोदित बाळप्पांवर स्वामींनी एवढी मोठी जबाबदारी दिली आहे. चोळप्पाचे अंतर्मनातील विचार जाणून स्वामींनी त्यांना सांगितलं की बाळप्पा हे श्रीमंत घराण्यातील आहेत आणि त्यांची भूक ही वेगळी आहे आणि म्हणूनच तो सर्व काही सोडून आमच्या सेवेसाठी आला आहे. चोळप्पाने स्वामींना विचारलं, मग मी प्रामाणिक नाही का? या प्रश्नाचं उत्तर भविष्यच देईल असं स्वामी म्हणाले. आणि एके दिवशी बाळप्पा पैसे मोजत बसला असताना स्वामींनी त्यांना विचारलं, बाळप्पा काय मोजताय? आपल्याकडे असा एक हिरा आहे, त्याच्या तुलनेत ही सर्व संपत्ती काहीच नाही. सध्या त्या हिऱ्याला पैलू पडत आहेत. 2-3 दिवसात तो आमच्याकडे येईल. रामचंद्र नावाचा एक गृहस्थ शंकराचा निस्सीम भक्त होता. घर आणि जगाकडे दुर्लक्ष करून तो शिवभक्तीत मग्न होता. त्याच्या आईच्या मते कलियुगातील देवांचं दर्शन होणं शक्य नाही. मात्र रामचंद्र त्यांच्या शिवभक्तीत कोणतीही कमी पडू देत नव्हता. एके दिवशी शिवाची पूजा करत असताना दैवी वाणी होऊन त्याला अक्कलकोटला जाण्यास सांगते आणि तेथे शिवाचं दर्शन होईल असंही सांगते. रामचंद्र अक्कलकोटला येतो. चोळप्पा त्याला तिथे भेटतो. रामचंद्र आपल्या दृष्टांताबद्दल सांगतात. चोळप्पा यांनी त्याला सांगितलं की तुझे अक्कलकोट येथील स्वामींच्या दर्शनाबद्दल स्वप्न आहे. पण रामचंद्र, माझे ऐका, शिव आणि स्वामी यांच्यात काही साम्य मला दिसत नाही, म्हणून स्वामींना भेटू नका. चोळप्पा आश्रमात येतो आणि बाळप्पांना रामचंद्राबद्दल सांगतो. तो रामचंद्र म्हणजे स्वामींचा हिरा आहे हे बाळप्पांच्या लगेच लक्षात येतं. बाळप्पा आणि चोळप्पा दोघेही रामचंद्रांच्या प्रस्तावाची तयारी करतात. रामचंद्रही सहमत असतो, पण शिवाय कोणापुढेही झुकणार नाही असं अगदी ठामपणे सांगतो. स्वामी विचारतात, रामचंद्र, महादेवांना भेटलात का? रामचंद्र अगदी स्पष्टपणे नाही म्हणून सांगतो. स्वामी म्हणतात, माझ्याकडे लक्षपूर्वक पहा. रामचंद्र स्वामींना शिवाच्या रूपात पाहतात. वाघाची कातडी धारण केलेले डमरू आणि त्रिशूळ, गळ्यात साप, डोक्यावर मळलेले केस आणि त्यावर चंद्र. स्वामींनी रामचंद्रांना शिवानंतर ब्रह्मा आणि विष्णूंचं रूपही दाखवलं. हे बघून रामचंद्र स्वामींच्या पाया पडतो आणि क्षमा मागतो. स्वामी उपदेश करतात, गुरुचं बाह्य रूप पाहू नका, गुरुला मनाच्या डोळ्यांनी शोधा. आम्ही तुमच्या मध्येच आहोत. आपली कस्तुरी मृगासारखी गत करून घेऊ नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.